पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की पाण्याचा जो सेन्सर आहे, आज समजा उदाहरणार्थ तुमची सगळी अडचणीचा जर विचार केला तर पक्वतेच्या अवस्थेकडे ऊस चाललेला आहे आणि जर आत्ताची परिस्थिती बघितलं तर अतिरिक्त पाणी तुमच्या मुळांच्या कक्षेत आहे आणि अशा वेळेस वापसा हा विचार करू शकत नाही आपण. मग अशा परिस्थितीत ऊसाला काय केलं पाहिजे हा विचार तुम्ही कधी तुमच्या डोळ्यासमोर आलेला आहे का? जर वापसाच नाही आपल्या डोळ्याला दिसतंय तरी आपण विचार करत नाही. मग अशा वेळेस ऊसाला जगवण्यासाठी की ऊसाला सगळ्यात महत्त्वाचा कोणता घटक देणं गरजेचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं या टेक्नॉलॉजी मधून आपल्याला समजणार आहे. मग ज्यावेळेस वापसा नाही त्यावेळेस ड्रीप बंद सोडू शकत नाही, फ्लड सोडू शकत नाही. मग अशा वेळेस हे तंत्रज्ञान तुम्हाला मार्गदर्शन करेल की यावेळेस फवारणीची खूप मोठी गरज आहे आणि अशी फवारणी लागेल की त्यामध्ये न्यूट्रिशन जी पक्वतेच्या अवस्थेकडे घेऊन चाललेला ऊस तुम्हाला नत्र असेल, पालाश असेल किंवा सुरत असेल याचं प्रमाण तुम्हाला किती लागणार आहे आणि ती फवारणी किंवा ती गरज तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकता याचंही मार्गदर्शन तुम्हाला यामधून होणार आहे. आता ज्यावेळेस यातून पाण्याचे जे काही तंत्रज्ञान आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्या परिसरातील जे चॅलेंज आहे किंवा जी समस्या आहे ती आहे पाणी नियोजन. सेन्सरद्वारे आज तुम्ही सगळेजण फ्लड इरिगेशन करताय. मला वाटतं खूप कमी शेतकरी असतील ते ड्रिप इरिगेशनच्या अंतर्गत काम करतात. आपल्याकडे पाण्याची उपलब्धता तुम्हाला आज दिसते, पुढच्या 5 वर्षाचा अभ्यास यातून जर समजलं तुम्हाला तर लक्षात येईल पुढच्या 5 वर्षात काय भीषण परिस्थिती होणार आहे. ठीक आहे, असो सध्याच्या परिस्थितीला पाणी जर नियोजन केलं, मगाशी सरांनी सांगितलं जमिनीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ऊस उत्पादनामध्ये वाढीमध्ये पहिलं सूत्र असेल तर ते पाण्याचं आहे. ऊसामध्ये तुमच्या परिसरात ऊस उभा आहे त्यांनी जर विचार केला तर आतापर्यंत त्यांच्या ऊसामध्ये 10 महिने पूर्ण झालेले, 10 महिन्यामध्ये 6 लाख लिटरच्या वरती पाणी दिलेलं नाही. लक्षात घ्या. आणि तुम्ही विचार करा तुम्ही जे फ्लड इरिगेशननी पाणी दिले आणि तुम्ही जे सेन्सर किंवा टेक्नॉलॉजीच्या व्यतिरिक्त पाणी दिले ते किती पटीत जास्त दिले. 6 लाख कुठे आणि तुम्ही जे तुमचा जर अभ्यास केला तर लक्षात येतं. आम्ही मागाशी एक सर्वे केला त्यावरून लक्षात आलं की तुमच्या परिसरात 1 कोटी लिटर पाणी दिलेले आहे आतापर्यंत अडसाली ऊसाला आणि या तंत्रज्ञानामध्ये 10 महिन्यात फक्त 6 लाख लिटर पाणी दिले का? आता विचार करा सगळ्यात महत्त्वाचं काय की तुमच्या शेतामध्ये असणारं पाण्याचं प्रमाण, ते प्रमाण कशामध्ये मोजलं जातं? पर्सेंट, म्हणजे 30% आहे, 20% आहे. आपण वेगवेगळे तंत्रज्ञान वापरतो मातीच्या प्रकारानुसार. तुमच्या मातीची पहिली गोष्ट धारण क्षमता किती ती पहिली तपासली जाते. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या मातीमध्ये असणारं प्रमाण किती पाण्याचं आजचं ते तपासलं जातं. ऊसाची वाढ किती आहे, समजा ऊस आज पक्वतेच्या अवस्थेमध्ये आहे का ते तपासलं जातं. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की 2 दिवसात, पुढच्या 2 दिवसात किंवा पुढच्या 3 दिवसामध्ये वातावरणामध्ये पाऊस होणार आहे का आणि वातावरण कशा प्रकारे आहे, म्हणजे पाण्यातून किती पाणी बाहेर निघून जाणार आहे, जमिनीतून किती पाणी परावर्तित होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्या ऊसाला त्या दिवशी